हॅलो एव्हरीवन, काल आपण पाहिलं होतं रेट ऑफ रिएक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन अँड मेकॅनिझम. याची स्टडी केमिस्ट्रीच्या ज्या ब्रांचमध्ये होते त्या ब्रांचला काय म्हणतो आपण? केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये आणखीन काय काल आपण पाहिलं होतं? रेट ऑफ रिएक्शन. दोन टाईपचे रेट आपण पाहिले, ऍव्हरेज रेट अँड इन्स्टंटेनियस रेट. आज आपण काय पाहणार आहे? आजच्या टॉपिकचं नाव आहे रेट लॉ. टॉपिकचं नाव काय आहे? रेट लॉ. आता रेट लॉ काय आहे? खूप सिंपल आहे. रेट लॉ स्टडी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करणार ते पहा. रेट लॉ स्टडी करण्यासाठी आपल्याला एक रिएक्शन चेक करणार आहे. आपण रिएक्शन पहा काय? स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी. इट गिव्स स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी. इट इज अ केमिकल रिएक्शन. लेफ्ट साइडला रिएक्टन्स, राइट साइडला जे असतात ते असतात प्रोडक्ट. ओके. आता रेट लॉ कसं लिहितात ते पहा. आणि रेट लॉ काय आहे? रेट ऑफ दिस रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. या इक्वेशनला म्हणतात रेट लॉ. या इक्वेशनला काय म्हणतात? रेट लॉ. आता प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण काढून घेऊ. रेट इक्वल टू इथे यूज करूया के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. या इक्वेशनला म्हणणार इक्वेशन नंबर 1 अँड इट इज कॉल्ड एज डिफरन्शियल रेट लॉ. त्याला म्हणतो आपण डिफरन्शियल रेट लॉ. आता डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे काय, हे इक्वेशन काय आणि याचा या रिएक्शनशी काय रिलेशन आहे ते सांगते. रिएक्शनचा रेट, की रिएक्शन किती फास्ट आहे किती स्लो आहे हे या रेट लॉ वरून काढतात. हा जो रेट लॉ आहे इट इज द मॅथमॅटिकली डिटरमाइंड अँड एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड मॅथमॅटिकल इक्वेशन. याला एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे? रिएक्शनचा रेट जो असतो, रिएक्शनचा रेट डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड झाला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. प्रॉडक्टवर नाही डिपेंड, कुणावर डिपेंड आहे? रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. रेज टू ए सुटेबल पॉवर. इथे पॉवर पार्ट आहे, ए आहे, इथे बी आहे. या कोएफिशियंटला स्टॅइकोमेट्रिक कोएफिशियंट असं म्हणतात. स्टॅइकोमेट्रिक खूपदा पाहिलं आपण स्टॅइकोमेट्रिक कोएफिशियंट. तर ए आणि बी आणि एक्स अँड वाय मे बी सेम और डिफरंट. इथे आपण ए आणि बी ने लिहिलं. ए ची पॉवर ए लिहिली का? नाही. एक्स लिहिली. बी ची पॉवर बी लिहिली का? नाही. काय लिहिली? वाय लिहिली. याचा अर्थ काय आहे की हा ए आणि एक्स हा सेम नाहीये, बी आणि वाय हा सुद्धा सेम नाहीये. म्हणजे फक्त इक्वेशनला पाहून तुम्ही हे लिहू नाही शकत. तुम्हाला हे कशावरून काढावं लागेल तर तुम्हाला याला एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करावं लागते. एक्सपेरिमेंट वरून काढावं लागते. या इक्वेशनला म्हणतात डिफरन्शियल रेट लॉ. आता या डिफरन्शियल रेट लॉ मध्ये हा जो की असतो याला म्हणतात स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. तुम्हाला आठवते का SN1 आणि SN2 रिएक्शन मध्ये आपण लिहिलं होतं. SN2 रिएक्शन मध्ये आपण असं लिहिलं होतं रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आहे. आठवते? SN1 मध्ये तुम्ही लिहिलं होतं रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3/3CBr. आणि याला म्हटलं होतं आपण हे फर्स्ट ऑर्डर आणि याला म्हटलं होतं सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. तर हे जे रेट लॉ आहे तुम्ही याच्या आधी पाहिलेले, आता आपण त्याला डिटेल मध्ये पाहणार आहे की याला काय म्हणत असतात? स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. काय म्हणतात? स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. ओके. आता काही एक्झाम्पल्स पहा. तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते. हा एक्स आणि वाय ला काय म्हणतात? एक्स अँड वाय आर ऑर्डर ऑफ रिएक्शन with respect to A and B. Means with respect to A, X is order of reaction. With respect to B, Y is the order of reaction. आता याचा अर्थ सांगते. X आणि Y ची व्हॅल्यू जर 1 असेल, X ची व्हॅल्यू 1, Y ची व्हॅल्यू पण 1 आहे. म्हणजे हे इक्वेशन काय झालं? रेट इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. याचा अर्थ काय?
की जर याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, याचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं डबल, तर रिएक्शनचा रेट पण डबल होऊन जाईल. याचं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केलं तर रिएक्शनचा रेट सुद्धा काय होऊन जाईल ट्रिपल, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ही जी ऑर्डर ऑफ रिएक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू ए वन आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय वन आहे. आणि ओव्हरऑल ऑर्डर जर काढली तर ओव्हरऑल ऑर्डर कशा म्हणतात पहा, एन इक्वल टू एक्स प्लस वाय, याला म्हणतात ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. मग एक्स वन आहे, वाय वन आहे आणि रिएक्शनची ऑर्डर जर विचारली तर 1 + 1 किती झाली 2, मीन्स इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. तो ऑर्डर हा पार्ट मी तुम्हाला पुढे शिकवणार. आता रेट लॉ समजला का हे सांगा. रेट लॉ काय आहे ते सांगते. रेट लॉ इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच इज experimentally determined in which rate of reaction is depends on or directly proportional to concentration of the reactants. रिएक्टंट्सच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनला रिएक्शनचा रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, त्या इक्वेशनला म्हणतात रेट लॉ. रेट लॉ जो आहे हा तुम्हाला रिएक्शन वरून डायरेक्टली लिहिता येत नाही, त्याच्यासाठी आधी एक्सपेरिमेंट करावा लागतो आणि मग रेट लॉ लिहिता येतो. ठीक आहे. मग या रिएक्शनचा रेट लॉ असा आहे, रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढली तर इक्वल टू साइन आणि एक कॉन्स्टंट यूज केला के. या केला म्हणतात स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. केला काय म्हणतात स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. ओके. हा जो स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट आहे के, हा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतो, इट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. या इक्वेशन वरला म्हणतात डिफरन्शियल रेट लॉ किंवा डिफरन्शियल रेट इक्वेशन. इक्वेशन म्हणजे डिफरन्शियल रेट इक्वेशन. इक्वेशन 1 इज डिफरन्शियल रेट इक्वेशन. केला म्हणतात स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. एक्स आणि वाय ला काय म्हणतात ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए अँड बी. लक्षामध्ये. आता तुम्हाला हे लिहायचं आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला डेफिनेशन लिहून देते रेट लॉची. पहा आता रेट लॉची एक सिंपल डेफिनेशन लिहून दिली आहे तुम्हाला. द रेट ऑफ रिएक्शन ऍट गिव्हन टाइम मीट ऍट एनी इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू सिंपल पॉवर. ओके. लिहून घ्या. पूर्ण इथपर्यंत लिहून घ्यायचंय तुम्हाला. पॉज करून घ्या स्क्रीन. झालं. चला आता ऑर्डर थोडीशी आणखी डिटेल एक्सप्लेन करून सांगते तुम्हाला. ऑर्डरसाठी काय लक्षात ठेवायचंय ते पहा. या एक्स अँड वाय ला म्हणतो ऑर्डर ऑफ रिएक्शन. आपण हे जे रेट लॉ घेतलेलं आहे या रेट लॉ मध्ये बी ला कॉन्स्टंट करून टाका. बी ला काय करता कॉन्स्टंट. मग बी जर कॉन्स्टंट आहे आणि एक्स ची व्हॅल्यू किती घेतली तुम्ही 1. मग एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 घेतली तर याचा अर्थ काय झाला की रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड झाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याला जर डबल केलं तुम्ही, याला काय केलं डबल, तर याची व्हॅल्यू काय येणार ट्वाइस आहे, म्हणजे रेट पण काय झाला डबल. याला 3 टाइम्स केलं तर रेट पण किती टाइम्स होणार 3 टाइम्स, म्हणजे रिएक्शनची ऑर्डर काय होऊन राहिली 1. आता सपोज तुम्ही x इक्वल टू 2 घेतला, याला काय करणार डबल ना, याला करणार आपण डबल, रेट डबल. आता x इक्वल टू 2 घेतलं, x इक्वल टू किती घेतलं 2. मग x इक्वल टू जर 2 घेऊन राहिलो तर काय होतं ते पहा. हा जो रेट लॉ आहे हा कसा होऊन जाईल, रेट इक्वल टू k कॉन्सन्ट्रेशन ऑफ a टू द पॉवर 2. आता याला डबल करा बरं, ट्वाइस a. मग ट्वाइस a म्हणजे डबल म्हणजे 2 टाइम्स झालं, पण 2 चा स्क्वेअर किती होतो 4, म्हणजे रेट कितीने वाढणार 4 टाइम्स. मग रेट काय झाला 4 टाइम्स.
समजलं? म्हणजे याची ऑर्डर किती झाली? 2. विथ रिस्पेक्ट टू ए रिएक्शनची ऑर्डर किती झाली? 2. आता सपोज x इक्वल टू 0 घेतला तर x इक्वल टू काय घेतलं? 0. मग x इक्वल टू 0 म्हणजे काय झालं इक्वेशन? रेट इक्वल टू k कॉन्सन्ट्रेशन ऑफ a टू द पॉवर 0. आणि कशाची ही पॉवर जर तुम्ही 0 ठेवून राहिले तर तुम्हाला माहिती आहे रेट काय, कशाची पॉवर जर 0 ठेवली त्यांचं तिथे ते 1 म्हणजे रेट काय झाला? कॉन्स्टंट. रेट काय झाला या केसमध्ये? कॉन्स्टंट. आता सपोज x ची जी व्हॅल्यू लेस दॅन 0 ठेवली म्हणजे निगेटिव्ह ठेवून राहिले तुम्ही. काय ठेवून राहिले? निगेटिव्ह. मग या केसमध्ये हा जो रेट आहे हा काय होतो? डिक्रीजेस. दॅट मीन्स टोटली रेट कशावर डिपेंड झाला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टन्ट्स ओनली. काय पाहून राहिलो? एवढं कशासाठी सांगितलं परत एकदा समजून सांगते मी. काय केलं? सगळ्यात आधी बी ला कॉन्स्टंट करून टाकलं आपण आणि ए चं कॉन्सन्ट्रेशन चेक करून राहिलो. एक्स ची व्हॅल्यू किती घेतली? 1. मग एक्स ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर ए टू द पॉवर किती आलं? 1. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट पण काय होणार? डबल. कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केलं तर रेट पण काय होणार? ट्रिपल. मग ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आहे? 1. आता एक्स ची व्हॅल्यू जर 2 घेतली तुम्ही, एक्स ची व्हॅल्यू किती घेतली? 2. हे जर डबल केलं म्हणजे इथे 2 ठेवला तर 2 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं? 4. 3 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं? 9. 4 चा स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स आलं? 16 टाइम्स. दॅट मीन्स जर ऑर्डर ऑफ रिएक्शन 2 आहे तर रेट कितीने वाढला तिथे? समजा डबल केलं तर 4 टाइम्स म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन किती झाली? 2. आता काय होऊन राहिलं? x इक्वल टू 0 घेतलं तुम्ही है ना. मी तुम्हाला ट्रिपल 4 टाइम्स करून पण दाखवले पण आता डबलचं एक्झाम्पल घेऊन राहिले मी की डबल केले. आता x इक्वल टू 0 ठेवून दिला. मग इथे x इक्वल टू जर 0 ठेवला तुम्ही तर a टू द पॉवर 0 म्हणजे व्हॅल्यू किती झाली त्याची? 1. मग a टू द पॉवर 0 व्हॅल्यू 1 याचा अर्थ काय झाला? रेट इक्वल टू k म्हणजे रेट काय होऊन राहिला तिथे? कॉन्स्टंट. ठीक आहे. चला नेक्स्ट x इफ x इज लेस दॅन 0. x काय आहे? लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह नंबर आहे. मग या केसमध्ये रेट काय होतो? डिक्रीजेस. ठीक आहे. मग हे जे x आणि y ज्याच्याबद्दल आपण बोलून राहिलो या x आणि y ला म्हणतात ऑर्डर ऑफ रिएक्शन. मग ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणायचं कशाला? याला वाचण्यासाठी टेक्स्टबुक रेफर करणे. पुढची डेफिनेशन आहे तुमची ऑर्डर ऑफ रिएक्शन. पहा आता द सम ऑफ कशाची सम? पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ इक्वेशन. मग ऑर्डर ऑफ रिएक्शन हे आपलं इक्वेशन असेल n इक्वल टू x प्लस y. याला म्हणतात ऑर्डर ऑफ रिएक्शन. मग डेफिनेशन काय झाली? सम ऑफ कशाची सम आहे? पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ is called order of reaction. आता ऑर्डर ऑफ रिएक्शनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ऑर्डर ऑफ रिएक्शन ही नेहमी एक्सपेरिमेंटली डिटरमाइन असते, पहिली प्रॉपर्टी. दुसरी, इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, होल नंबर और फ्रॅक्शनल नंबर. म्हणजे हे प्लस पण असू शकते, +1, +2, +3. हे मायनस पण असू शकते, -1, -2. त्याच्यानंतर हे 0.5 पण असू शकते, मीन्स होल नंबर असू शकतो किंवा फ्रॅक्शनल नंबर, और इट मे बी 0. पहिली प्रॉपर्टी कोणती सांगितली? एक्सपेरिमेंटली डिटरमाइन. दुसरी प्रॉपर्टी कोणती सांगितली? इट मे बी होल नंबर मीन्स इंटेजर और फ्रॅक्शनल नंबर असू शकतो. ठीक आहे. तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती ही जी ऑर्डर ऑफ रिएक्शन आहे, ही ऑर्डर ऑफ रिएक्शन कशावर डिपेंड असते? ही ऑर्डर ऑफ रिएक्शन जी आहे ही कॅटलिस्टवर डिपेंड करत नाही. त्याच्यानंतर ही जी ऑर्डर ऑफ रिएक्शन आहे ही आपण कधीही मेअरली एक बॅलन्स केमिकल इक्वेशन जे आहे ते इक्वेशन पाहून याला कधीही लिहू शकत नाही. तर जेवढ्या पण प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज आता आपण लिहून घेणार आहे.
रेट लॉ जो आहे हा सेपरेट 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन सेपरेट 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन साठी हे एक इक्वेशन लिहिलं आपण, मग डेफिनेशन लिहिली. सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ एक्सप्रेशन इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओव्हरऑल म्हणजे पूर्ण रिएक्शनची पण ऑर्डर असते. विथ रिस्पेक्ट टू ए ऑर्डर वेगळी असू शकते, विथ रिस्पेक्ट टू बी ऑर्डर वेगळी असू शकते. जसं पहा, विथ रिस्पेक्ट टू ए ऑर्डर झाली एक्स, विथ रिस्पेक्ट टू बी ऑर्डर झाली वाय. ओव्हरऑल म्हणजे एक्स प्लस वाय. जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, की पॉइंट्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिलं पहा, द ऑर्डर ऑफ केमिकल रिएक्शन इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. हा कोणता थिओरिटिकल कन्सेप्ट नाहीये, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यू असते ही. सेकंड, द ऑर्डर कॅन बी इंटेजर और फ्रॅक्शनल. म्हणजे हा एक होल नंबर असू शकतो. जसं 2 आहे तर 2.5 पण असू शकतो, 1 आहे तर 1.5 पण असू शकतो, 0.5 पण असू शकतो. द ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅन बी 0. रिएक्शनची ऑर्डर 0 सुद्धा असू शकते. जसं बोर्डवर एक रिएक्शन पहा, या रिएक्शनचा रेट लॉ असा आहे, रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 पॉवर 2. आता एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड, मी माझ्या मनाने नाही लिहिलं, एक्सपेरिमेंटली असा आहे याचा रेट लॉ. आता याचा अर्थ काय झाला की फॉर दिस रिएक्शन ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू NO2 इज 2. विथ रिस्पेक्ट टू NO2 किती आहे 2, पण CO पण तर रिएक्टंट आहे. मग विथ रिस्पेक्ट टू CO याची ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आहे 0. आणि ओव्हरऑल काढली तर 2 प्लस 0 म्हणजे किती झाली 2. ओव्हरऑल 2 आहे, विथ रिस्पेक्ट टू NO2 2 आहे, पण विथ रिस्पेक्ट टू CO ऑर्डर किती आहे त्याची 0. कळलं? चला नेक्स्ट, द ऑर्डर हायर दॅन 2 आर रेअर. अशा रिएक्शन की ज्यांची ऑर्डर 3 आहे अशा खूप कमी आहे, आणि 4, 5 अशा तर नसतातच. म्हणून मॅक्झिमम केसेस मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्शन किती असते, तर जर लेस दॅन 3 पर्यंत असू शकते. 3 पण काही काही रिएक्शन्स मध्ये आहे. तर आता तुम्ही हा पूर्ण पॉइंट लिहून घेणार आहे, सोबत टेक्स्टबुक सुद्धा रेफर करणार आहे. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 123 आणि 124. सोबतच वाचायला सांगितलं मी तुम्हाला टेक्स्टबुक. झाले थेरी लिहून. तर थेरी आपण इथे स्टॉप करणार आहे. आता कालचे काही होमवर्कचे जे न्यूमेरिकल्स होते ते न्यूमेरिकल्स घेऊ आपण, प्लस या टॉपिकवरचे फ्रेश जे न्यूमेरिकल्स आहे हे न्यूमेरिकल सुद्धा घेऊ, आणि नंतर मग आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहे, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. ओके, चॅप्टर खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे, रोज रोज अभ्यास करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगते, आज आपण काय काय पाहिलेलं आहे, रेट लॉ, त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. तर चॅप्टर लिहिण्यासाठी एक नवीन वही करा, काही प्रॉब्लेम नाही, मस्त फ्रेश स्वतःच्या नोट्स बनवा आणि न्यूमेरिकलच्या नोटबुक मध्ये न्यूमेरिकल लिहा. ओके, सो बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.